नमस्कार. कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आपल्या संवाद मालिकेतील नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर आज परत संवाद साधण्यासाठी आलो आहे. विषय आहे स्वप्ने सत्यात उतरवा. ड्रीम मस्ट कम इन आवर डेली फिजिकल लाईफ. आता स्वप्ने सत्यात उतरवा याचा अर्थ असा की तुम्ही जे काय बनायचं ठरवले, करायचं ठरवले, ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनात करून दाखवा. आता कोणाला हे बघा, कोणाला काय असं वाटत असते काय की आपण काहीच करायचं नाही, असं वाटणारे लोक कमी असतात. काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी करायचं आहे. एक सर्वसाधारणतः 8वी 9वी 10वीपर्यंत त्या मुलाची विचाराची दिशा काय आहे, तो कुठल्या बाजूला जाणार, त्याला आवड काय आहे, हे आईवडिलांना सध्याच्या समजतं, मुलालाही ते समजतं. पण पूर्वी हा काय प्रकार नव्हता. आईवडील काय म्हणतील तसंच व्हायचं, बरोबर आहे. म्हणजे तो किती शिकला आणि घरचं दुकान असेल तर दुकानातच बैस, किंवा किती शिकला आणि त्याचा ओढा दुसरीकडे असला तरी कारखान्यातच बैस. मला काय लक्ष, अशी एक ट्रॅडिशनल पद्धत आपल्याकडे होती, कारण एक आणायचा माणूस घरामध्ये तयार झालेला असतो. पण त्याचा ओढा काय आहे आज आपण बघतो. निरनिराळे कलाकार ते व्यवसायाने डॉक्टर आहेत, व्यवसायाने इंजिनियर आहेत, पण प्रगती कशात, कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले, गायक झाले, मूळ धंदा बाजूला. तर ते का असं झालं, तर त्यांचा ओढा एक होता, स्वप्न एक बघितलं होतं, आणि त्याची दिशा एक त्याला एक मिळवली किंवा मिळवा लावली असं म्हणूया. त्यामुळं तो त्या दिशेकडं वळला. अतृप्त इच्छा असतात त्या कुठेतरी वाटा शोधतातच, किंवा दुसऱ्या व्यवसायात जाऊन, दुसऱ्या क्षेत्रात जाऊन तो गुण जोपासून त्याच्यामध्ये जास्त कर्तृत्व साधणारे लोक मी पाहिलेले आहेत. उत्तम डॉक्टर, आर्टिस्ट आहेत, बासरीवादक आहेत, बरोबर की नाही. व्यवसाय चालू आहे पण ह्याच्यामध्ये प्रगती जास्त, नाव ते त्या नावानंच ओळखले जातात. तेव्हा स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर विल्यम शेक्सपियर असं म्हणतो की तुम्ही मोठी स्वप्न बघा, आणि मोठी स्वप्न बघताना त्या ज्या कृती आहेत होण्याच्या, त्या सतत चिंतन करत राहावं त्याचं मोठं होत असताना, आणि तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्यात बदल घडलेला आहे. इट विल बी ॲटोमॅटिकली हॅपन, असं शेक्सपियरचं म्हणणं आहे. तर प्रश्न असा असतो की ॲज यू थिंक सो यू बिकम, असा साधा विषय आहे की नाही तो. तर या लक्ष ठेवण्यामध्ये, म्हणजे आपल्या ध्येय ठेवण्यामध्ये 2 प्रकारचे गोष्टी असतात. एक दीर्घकालीन लक्ष असतं आणि एक अल्पकालीन लक्ष असतं. लक्ष म्हणजे काय, ध्येयपूर्ती. म्हणजे एक गोष्ट दीर्घकालाने मिळणारी असते आणि एक अल्पकालाने मिळणारी असते. दोन्हीचंही प्लॅनिंग करायलाच पाहिजे, अलग लक्षात. आता अल्पकालीन असेल तर त्याच्या मर्यादा आहेत, त्या अल्पकालीनच त्याला नाव, यश, कीर्ती मिळणार. दीर्घकालीन असेल तर कष्ट असणार, अलग लक्षात. आणि मग ते दीर्घकालीन यश असणार. मग त्यासाठी पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या, उत्साह, आनंद, विनम्रता, चिकाटी, कष्ट, हे सगळे गुण आपल्यात असायला पाहिजेत, तर ते होणार आहे.
का मी नुसतं आपलं झोपलोय आणि मला मोठं स्वप्न पडलेलं आहे, रोज पडते, पण मी त्यासाठी काही करतच नाही, त्याचा काय उपयोग होणार नाही. अशी स्वप्न पडतात का अगोदर हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. अशी स्वप्न पडतात की ज्याचा आपल्या जीवनाशी काही संबंधच नाही आहे. आलं लक्षात? अशी स्वप्न पडतात काय आणि उठून बघितलं तर अंथरुणात असतोय, स्वप्नात आम्ही कुठं कुठं गेलेलो असतोय, काय काय झालेलं असतंय. त्याचा काहीही रिलेव्हंट आपला स्वप्न आपल्या देहाशी नसतं. तर त्या अर्थानं ड्रीम मी म्हणत नाही आहे, लक्षात ठेवा. झोपेतलं ड्रीम मी म्हणत नाही. त्याच्यात काय काय येते, काय काय येत नाही, तुम्ही काय करता याच्याबद्दल मी चर्चा करणार नाही. स्वप्न बघणं याचा अर्थ मोठा विचार करणं मोठ्या काळासाठी, अल्प विचार अल्प काळासाठी, असा तो विचार आहे. तर ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची आहेत. आणि म्हणून जे हे मी आत्ता गुण सांगितलेले आहे, चिकाटी, विनम्रपणा, उत्साह, प्रशंसा वगैरे सगळ्या गोष्टी, या चिकाटी, पर्टिक्युलरली चिकाटी ह्याच्यात फार महत्त्वाची आहे. ती सगळ्या आपल्या आयुष्यात यायला पाहिजेत, आपण ती वाढवली पाहिजेत आणि मगच तुमचं ते ध्येयपूर्ती होणार. त्याच्याशिवाय काय ध्येयपूर्ती होणार नाही. उगीच लांबड्या लांबड्या गप्पा मारायच्या, मी हे होतो, मी तेव्हा होतो, मी तेव्हा होणार आहे का तुम्ही? तसा प्रयत्न करणार आहे काय? प्रयत्न काय करायचा काय नाही. बरोबर आहे? तर आपलं ध्येय आपण ठरवायला पाहिजे अगोदर काय ते. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुष्कळ डिग्री घेतात किंवा काय व्हायचं, काय दुसऱ्याला विचारतात, काय हो मी काय करू? मी कुणीकडे जाऊ? किंवा 12वी झालं मी कुठल्या साईडला जाऊ? अरे तुला काय माहीत आहे? तुला काय आवडते? एवढा विचारण्याचा विचार करता फ्रीडम आजकाल आहे. पूर्वी तो नव्हता. पूर्वी काय होतं, घरातले हे 3 मुलं, ही दोघं सायन्सला गेली, तू कॉमर्सला. झाला. हा विषय संपला, विषय सुटला. अरे कॉमर्स करणार काय? त्याला दुसरं काहीतरी व्हायचं असते. दुसऱ्या विश्वात नाव कमवायचं असतं. मग ते होत नाही. मग नाराजीनं सगळं जीवन जगायचं. अशा पद्धतीचे विचार उपयोग नाही. तर स्वप्न जी साकारायची आहेत आपल्याला, सातत्यात आणायचे आहेत, आपल्याला उतरवायचे आहेत, सत्यात उतरवायचे आहेत. तर आपलं ध्येय निश्चित पाहिजे आणि त्याचा आराखडा आपण आपल्याला कळायला लागल्यापासनं, म्हणजे 8वी 9वी पासून 10वी पासून आराखडा तयार करायला पाहिजे, की आपल्याला काय व्हायचं आहे, कसं व्हायचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आपला प्रवास चालू पाहिजे. त्या क्षेत्रातल्या माणसांची भेट व्हायला पाहिजे. आलं लक्षात? त्यांच्या सानिध्यात राहायला पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्गाकडं काय असतं, जे जे काही ध्येय गाठायचं आहे त्याच्याकडे जायला तुम्हाला अ, एक लवकर साधन मिळेल असं म्हणायला काही हरकत नाही. लवकर मार्ग सापडेल फटाफट, फटाफट. पण ते ठरवलं पाहिजे, की मला डॉक्टर व्हायचं आहे का, इंजिनिअर व्हायचं आहे का, कलाकार व्हायचं आहे, काय व्हायचं आहे, तुम्हाला प्रोफेसर व्हायचं आहे, ठरवायला नको. बुद्धी कशासाठी आपल्याला दिल्या परमेश्वराने? त्यासाठीच दिली आहे ना. मग ते ठरवलं पाहिजे. त्यासाठी सल्ला घेतला पाहिजे. आई-वडील जर आपल्यापेक्षा मोठे आहेत, तर सगळ्यांच्याकडं काय आई-वडिलांच्याकडे माहिती नसते. दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा. परंतु देहपूर्ती करायची असेल तर आपल्याला करायलाच पाहिजे. आपण बघतो ना, की ती सामान्य असलेली मुलं आज आपल्या केवळ स्वप्नपूर्तीसाठी मोठ्या कष्ट करून मोठ्या क्षेत्रात गेलेली आहेत. मोठी झालेली आहेत. सामान्य आहेत. आपल्याबरोबर तुमच्याबरोबर शिकलेली पण असतील आणि तुम्हाला तुमच्यावर शिकत असताना तो सामान्य होता. पण नंतर त्यांनी वैभव एवढं मोठं घडवलं, नावं मिळवली, कीर्ती मिळवली, पैसे मिळवले. हे कशामुळं? तर ते ध्येय जे ठरवलेलं आहे, स्वप्न जे ठरवलेलं आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी कृती केलेली आहे. उगीच गजनीच्या मोहम्मदच्या गप्पा मारून का उपयोग नाही. आलं लक्षात? तेव्हा प्रत्यक्षात जे काही उतरायच्या गोष्टी आहेत, त्या केल्याशिवाय आपली स्वप्न प्रत्यक्षात येणार नाहीत. हे अगदी 100% पहिली गाठ तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. आता बघा, फोर्ड तुम्हाला माहिती आहे, मी हे उदाहरण परवा एकदा दिले, पण ते निराळ्या संदर्भात दिलं होतं. आता फोर्ड हा अमेरिकेतला एक ग्रस्त वयाच्या 20व्या वर्षी सर्वसाधारणतेने म्हणजे गाडीचा शोध लावला. पेट्रोलच्या गाडीचा शोध लावला वयाच्या 20व्या वर्षी. बघा काय बुद्धिमत्ता असेल. आणि 1903 साली त्यांनी कंपनी एक स्थापन केली स्वतःची. आणि का ठरवलं, की माझी फोर्ड गाडी जी आहे
ती सामान्य लोकांना परवडली पाहिजे. अशा किमतीची गाडी तयार करायला पाहिजे. म्हणून त्यांनी कारखाना घातला. आता मला सांगा, कारखाना घातल्यासाठी कष्ट आहेत, पुन्हा मोठी स्वप्न आहेत, ती उतरवायची आहेत. हे सगळे गुण त्याच्यावर आलेत. केलं, मोठा कारखाना केला, मोठी म्हणजे लोकांना परवडणार अशी गाडी तयार केली, कार तयार केली पेट्रोलवर चालणारे, आणि ही बिकेम ए फेमस पर्सन इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि आपण त्या फोर्ड गाड्या अजूनपर्यंत बघत असतो. त्यांचा हा मोठेपणा आहे. ही कंपनी स्थापन करणं, कंपनी मिळवणं, हा त्याचा मोठेपणा आहे. आणि तो का असू नये मोठेपणा? मोठेपणा असायलाच पाहिजे ना. तो मोठेपणा लोकांनी बघितला पाहिजे, समजला पाहिजे, त्यावरून ध्येय घेतला पाहिजे. अगदी तुम्हाला अलीकडचं तुम्हाला उदाहरण देतो. बिल गेट्स, बरोबर आहे. आता कुणाला माहीत नाही बिल गेट्सचं नाव? सगळ्यांना माहीत आहे. त्याला लहानपणापासून अशी आवड, त्या डोक्यामध्ये त्याचा विचार होता की सामान्य लोकांच्या व्यवस्थापनामध्ये काम करण्यासाठी एक वस्तू आपण तयार करायला पाहिजे, ज्याला आपण आज कॉम्प्युटर म्हणतो, बरोबर आहे. हार्डवेअरचं ज्ञान तर त्याला होतंच, परंतु त्याला लक्षात आलं की जोपर्यंत आपण सॉफ्टवेअर करत नाही, त्याशिवाय ह्या लोकांची सगळ्यांची कामं होणार नाहीत. म्हणून त्यांनी लोकप्रिय पहिलं काय केलं? सॉफ्टवेअर विंडो काढलं की नाही? विंडो मायक्रोसॉफ्ट काढलं आणि लोकांनी डोक्यावर घेतलं, आणि जगातल्या सगळीकडे हे सॉफ्टवेअर चालायला लागलं. बिल गेट्सचं नाव झालं. ते इतकं नाव झालं की माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग हा कॉम्प्युटर आहे. आता तर फोनमध्ये कॉम्प्युटर आहे, बरोबर आहे. निरनिराळे सॉफ्टवेअर्स आहेत. परंतु हे व्हिजन असणं लहानपणापासनं हे किती महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही त्यांनी कष्ट केले नसतील, मार्गदर्शन घेतलं नसेल, लोकांचा सल्ला घेतला नसेल, पैशाची व्यवस्था केली नसेल. हे सगळं करत आज तो जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत अग्रक्रमांकावर आहे. ही 2 उदाहरणच आहेत आत्ताच्या काळातली. फोर्डचं मागचं असलं तरी बिल गेट्सचं आत्ता आहे. तशीच आपल्या देशात अशी शोध लावलेले आहेत. आपण म्हणतात व्हॉट टू इंडिया, इंडिया काय करतं? आणि इंडियामध्ये हा प्रगतिशील देश आहे. तर प्रगतिशील देशामध्ये नवीन नवीन गोष्टी यायला वेळ लागतो. तर इंडिया काय म्हणते? पंतप्रधान काय म्हणाले की इंडिया इज एक्सपोर्टिंग ब्रेन्स. जगामधल्या सगळ्या देशात बघा भारतीय लोक आहेत आणि सक्सेसफुल आहेत. सॉफ्टवेअरमध्ये तर म्हणजे IT क्षेत्रात तर त्यांचा हात कोणी धरणार नाही. आपल्याकडे IT आहेतच, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता, परदेशात, पर्टिक्युलरली सगळ्या देशात, अमेरिकेत, तिकडे सॉफ्टवेअर नंबर 1 मध्ये इंडियन. सो वी एक्सपोर्ट द ब्रेन. जगाच्या काळाच्या प्रमाणे आपण ब्रेन एक्सपोर्ट करतो. तेव्हा ह्या मुलांनी देखील काय ठरवलं पहिल्यांदा शैक्षणिक क्षेत्रात करताना, किंवा IT क्षेत्र हे आता इतकं मोठं होणार आहे की याच्यात प्रचंड डिमांड आहे, आपण त्याचा अभ्यास करायचा. त्याप्रमाणे त्याने अभ्यास केला, स्वप्न बघितली, शिकले, आणि मग परदेशात गेले. काय एकदमच गेले परदेशात? नाही जाता येत तसं. तुम्हाला यायला पाहिजे, त्यासाठी कष्ट घ्यायला पाहिजेत, आराखडा काढायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, सल्ला घ्यायला पाहिजे लोकांचा, आणि मग तुम्हाला त्या तुमच्या ध्येयाकडे जाता येते. आणि मग तुमची ती ध्येय जी आहेत स्वप्न पुरवणारे, ती बिल गेट्स आणि फोर्डसारखी तुमच्या जीवनामध्ये उतरणार आहे. आणि आपण बघतोय की अशा प्रकारची स्वप्न बदललेली आपण पाहतोय. आता या सगळ्यात मी म्हटलं की नाही, ड्रीम सत्यात उतरायचं असेल तर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग नावाची गोष्ट प्रचंड आहे. आणि विदाउट प्लॅनिंग हे तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला काय पाहिजे ते होता येणार नाही. तुम्ही काहीतरी व्हाल, पण ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, ज्ञान आहे, त्या क्षेत्रात तर प्लॅनिंग प्रचंड प्रमाणावर केलं पाहिजे. आणि ते व्यक्त करून सांगितले पाहिजे की येस, आय हॅव वॉन्टेड टू बिकम दिस वन. हे मला व्हायचं आहे, मला करायचंच आहे.
पूर्वीपासून लक्षात म्हणजे आपल्या कुठल्याच जगातल्या हिस्ट्री इतिहास काढला की विदाउट प्लॅनिंग काही घडत नाही, कुठलंच राज्य नाही. प्लॅन हा पाहिजेच. आणि प्लॅन जर चुकला तर तो लवकर सक्सेसफुल होत नाही, दीर्घकाळात सक्सेसफुल होतो. तर अपयश हे देखील काय क्राईम नाही आहे, हे लक्षात ठेवा. इट्स नॉट ए क्राईम. इट इज अ स्टेपिंग स्टोन ऑन द पाथ ऑफ द सक्सेस. ते स्टेपिंग स्टोन आहे, अपयशाला घाबरायचं नाही. प्लॅनमध्ये बदल करायचा, पुन्हा ते स्वप्न बघायचं आणि ते उतरवायचं. तेव्हा जी आपली स्वप्न आहे, जी बघतो आपण, आणि सामान्य मी बघितलं अलीकडे काय काय लोकांचे की इतकी कॉम्पिटिशन आहे, इतकी स्पर्धा आहे की त्यांना खरोखर काय व्हायचं हे समजा, त्यांना माहिती आहे काय व्हायचं आहे ते, परंतु तशी साधनं नाहीत. तसा घरातल्या लोकांचा पाठिंबा नसतो. आता IPSला MPSCला बसतात लोक, ACC नंतर वगैरे असतात, परीक्षा इथं बसतात, नापास नाराज होतात, मग कुठंतरी ऑफिसमध्ये पार्ट टाइम काम करतात, शिक्षण घेतात, मग केव्हा तरी होतात, पण जिद्दीनं होतात. अहो, आज MBA सारखी मुलं इतके कारखान्यासारखी ती बाहेर म्हणजे वस्तू काय बाजारातल्या वस्तूसारखी बाहेर पडलेली आहेत. साध्या साध्या अगदी मार्केटिंगमध्ये काम करतात. मग 4-5 7-8 हजार रुपये पगार असतो. शिक्षण मात्र MBA झालेलं असते. काय करणार? सामान्य परिस्थिती असते. घरातल्या लोकांची अपेक्षा असते. त्याचं वय वाढत असते. सकाळी उठून 8 वाजता पाठीला ते सॅक अडकवायची की सुटायचं. संध्याकाळी परत यायचं. नाही झालं मनासारखं. आलं लक्षात. मग आता काय झालं नाही तर मग त्यात पुन्हा काय करता येते का बघायचं. समजा त्या ज्या क्षेत्रात मार्केटिंगमध्ये शिकलाय तुम्ही, त्या मार्केटिंगमधल्या व्यवसायात काय घुसता येते का बघायचं. आज अनेक सरकारच्या स्कीम्स आहेत. तुम्हाला पैसे मिळतात दीर्घकालीन व्याजाने, सबसिडरी मिळते. नोकरी करण्यापेक्षा आपल्या हाताखाली किती नोकर राहतील हे आपलं ध्येय पाहिजे. मी मालक होणार असं ध्येय ठेवा ना. किती आनंद होतोय बघा. नाही तर नोकर तर सगळे होतातच आणि सगळ्यांनाच काही मालक होता येत नाही. परंतु जिद्दी माणूस ते करून दाखवतो आणि सोयी उपलब्ध आहेत हो. स्कीम्स आहेत, सल्लागार आहेत त्याच्यासाठी. त्यांची मदत घ्या, प्लॅन द्या. अगदी एखादा तुमचा प्लॅन खराब झाला तर बँका त्याला पुन्हा रिवाईज करून देतात. मग का व्हायचं नाही? कॉम्पिटिशन असू दे की. अहो, 4 दुकानं जवळ असली म्हणजेच तुमचं दुकान चालतंय, लक्षात ठेवा. कारण का सगळे म्हणतात ह्यापेक्षा या दुकानात स्वस्त आहे, त्यापेक्षा त्या दुकानात चांगली सर्व्हिस आहे, त्यापेक्षा या दुकानात क्वालिटी आहे, कंपॅरिझन होते. म्हणून बाजारात सगळे एकत्र असतात, मार्केटात सगळे एकत्र असतात. तुम्ही गेल्या गेल्या भाजी एखाद्याची उचलून घेता का? लगेच नाही. इथं बघू त्या कोपऱ्यापर्यंत बघून येता. इकडे एक चक्कर मारता, मग कुठं आहे भाजी चांगली तिथली तुम्ही भाजी घेता. बरोबर आहे की नाही? तसंच आहे. आराखडा केल्याशिवाय, प्लॅनिंग केल्याशिवाय आपलं कार्य होणार नाही. तेव्हा हे ध्येय गाठायचं असेल, स्वप्नात आणायचं असेल, तर ही सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. आणि आपला परत प्रत्येक ठिकाणी आपली बुद्धी आणि स्वभाव या 2 गोष्टी असतातच. आणि त्याचा उपयोग करून पुन्हा उत्साह, प्रसन्नता, प्रेरणा, विनम्रता, कष्ट, चिकाटी या मनात ठेवून जे ध्येय आपण गाठलेलं आहे, ज्याचं आपण स्वप्न गाठलेलं आहे, त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. भले किती अपयश येऊ दे, पण आय विल डू दॅट. वाटलं तर एक शिकता 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 थोडीशी आर्थिक हातभार म्हणून नोकरी करायची पार्ट टाइम. काय फरक पडतोय? त्यात काय लाजायचं कारण नाही. प्रत्येकाने कष्ट उपसलेलेच आहे. पण ती बिग ड्रीम्स, आपली ध्येय आपण जे ठरवलंय ते, मी म्हटलं की लहान ध्येय लहान यश, मोठं ध्येय मोठं यश, ते सत्यात उतरवायचंच. आणि त्याला या एवढ्या सगळ्या गोष्टी उपयोगी म्हणजे कारणीभूत आहेत, त्या तुम्ही करायला पाहिजेत. मोठ्या माणसांची उदाहरणं तुम्हाला दिसली पाहिजे. आणि पडली स्वप्न चांगली तर अशा कर्तृत्ववान माणसांच्या जीवनाची स्वप्न तुमच्यात पडली पाहिजे. बरोबर आहे. आता आपल्याकडे हिंदुस्थानात देखील बरेच बरेच छोटे छोटे शोध लावलेले आहेत काही लोकांनी.
आमच्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचं हबच आहे. फॉन्ट्री उद्योगाचा हबच आहे. सगळ्या भारतातून आणि भारताच्या बाहेरून डिमांड असते. कारण इथं कष्ट करण्याची, शोध लावण्याची परंपरा आहे. इथला कामगार हा मालकच असतो, लक्षात ठेवा. तो पहिल्यांदा कामगार असतो, नंतर मालक झालेला असतो. कामगार आले तर स्वतः कामावरती उभा राहतो. पण ध्येय काय, मी कारखानदार होणार. तो मी 90s मधला फिरता रंग म्हणजे केला कुणी केला? महात्मा मिस्त्री कोल्हापूर यांनी केला. पहिल्यांदा अशा मिरॅकल्स करायला पाहिजेत. निरनिराळे याच्यामध्ये इंजिनिअरिंगमधले पॅटर्न्स कोल्हापुरात नाहीत. एक्सपोर्ट इंजिनिअरिंगचा कोल्हापुरातून आहे. तर हे एक उदाहरण म्हणून दिलं. असं पुण्यातले आहे, असेल मुंबईतले आहे, सगळीकडेच आहे. पण ही देहपूर्ती म्हणतो ना, ही मोठी माणसं जी होतात ते उगीच होत नाहीत. पुष्कळ लोक कमी शिकलेले असताना देखील प्रचंड मोठ्या देहाकडे जातात. प्रचंड देह आपल्या कष्टाच्या ह्याच्यावर करतात. शिक्षण सामान्य, मॅट्रिक, SSC ग्रॅज्युएट्स. पण देह आणि सक्सेस प्रचंड मोठं, नाव प्रचंड मोठं. बरोबर आहे. आर्टिस्ट तसंच आहे. सगळेच काय ह्याच्यामध्ये अभिनयाच्या शाळेत शिकायला जात नाहीत. आता सोय आहे हो. पण पूर्वीच्या काळात ते राजकुमार, दिलीप कुमार, देवानंद कुठे गेले ते शिकायला? शिकायला गेलेच नव्हते. आपल्यातल्या असलेल्या उपजत गुणांना, संधीचा फायदा घेऊन कष्ट करून ही माणसं मोठी झालेली आहेत. कुठल्याही अभिनयाच्या शाळेत गेलेले नाहीत, पण अभिनय उत्तुंग, ध्येयपूर्ती उत्तुंग. तेव्हा ध्येयपूर्ती जर करायची असेल तर आराखडा महत्त्वाचा, ध्येयनिश्चिती, लॉंग टर्म का शॉर्ट टर्म याचा खुलासा, चिकाटी, प्रसन्नता, या सगळ्या गोष्टीच्या गुणांचा गुलदस्ता आपण सतत मनात ठेवला पाहिजे. आणि हे एकदा झाल्यानंतर काय हो, जीवनामध्ये आनंद सुख आहे ना. कष्ट काय तरुणपणी करणार नाही, काय म्हातारपणी करणार? तर ते सगळं तरुणपणी केले पाहिजे. आणि घरात जर तुम्हाला गायडन्स देणारा कोणी असेल चांगला, तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काय नाही. उत्तम आहे सगळ्यात. तेव्हा ध्येयपूर्तीसाठी मोठी स्वप्न बघायची. घरातल्याला सगळ्यांना सांगायचं, त्याला काय होते ते होऊन दे, त्याला आपण ते घडवूया. लक्षात. आणि आजकाल आता आम्ही बघितलेलं आहे, डॉक्टरांची मुलं डॉक्टर होत नाहीत. त्याला दुसऱ्या गोष्टीत जायचं असते. कारण त्यांनी ते बघितलेलं असते. एक आवड नसते. दुसरी गोष्ट, आज आपल्या आईवडिलांना खाजगी जीवनच नाही आहे डॉक्टरी व्यवसायामुळे. कायम सकाळपासून रात्री 11पर्यंत कायम दवाखान्यात. मग जीवन जगायचं कशासाठी? आनंद मिळवायचा आहे ना. म्हणजे व्यवसाय वाईट नाही, नोबेल प्रोफेशन आहे. परंतु जीवन नावाची गोष्ट आहे, ती मुलं म्हणतात नको आम्हाला हे लाईफ नको, वी वॉन्ट टू अनदर लाईफ. अशी यांची भावना आहे. होऊ दे ना, तसं काय बिघडत नाही. आणि अशा अनेक डॉक्टरांची झालेले मी पाहिलेले आहेत. तेव्हा आपल्याला जी आवड आहे ती स्पष्टपणे सांगा. मी सांगितलेल्या सगळ्या 9 गोष्टी सगळ्या करा. मोठी स्वप्न बघा आणि ती विचारात आणण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करा, म्हणजेच ते होईल. आणि समजा कष्ट आले, संकट आली तर काय येऊ दे, ती निघून जातील, परत येणारच आहे की. तेव्हा मग त्यावेळेला म्हणायचं, दुःख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे, हो दुःख भरे दिन बीते रे भैया, बीते रे भैया. ते गेले दिवस निघून, आता सुखाचे दिवस आले. किंवा सपनों का सौदागर आया, ले लो ये सपने ले लो, आहे की नाही गाणं? तर अशी आनंदाची स्वप्न आपण वाटायची. आपण मालक व्हायचं. नोकर नशिबाने झालं तर आहे, ठीक आहे, पण मालक व्हायचा प्रयत्न करायचा. IITचा टॉप आणि उत्तम ठिकाणी. तेव्हा ही स्वप्न सगळी साकारा, सत्यात आणा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही लोक तरुण पिढीला मार्गदर्शन करून ते आणायला लावणार ह्याची मला खात्री आहे. की जे तरुण ऐकत असतील त्यांनी हे माझं ऐकलेलं आजचा संवाद हा मनात लक्षात ठेवा आणि आपले स्वप्न सत्यात आणा. एवढं बोलून मी आजचा संवाद संपवतो. नमस्कार, धन्यवाद. पुढच्या सोमवारी नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतो आहे.